Good morning students. Students, today we are going to learn a lesson from the post box 2. आता बघा from the post box 2 असं काय लिहिलंय तर याच्या आधी आपण from the post box 1 असं बघितलेलं आहे. म्हणजे कधी बघितलं आपण जेव्हा ते टीचर्स डे वगैरे सेलिब्रेशन करायचं होतं सप्टेंबर मध्ये जे टीचर्स डे सेलिब्रेशन होतं मग ते मुलं टीचरना सरप्राईज गिफ्ट देतात तो पोस्ट बॉक्स 1 हा लेसन होता. आता हा आहे पोस्ट बॉक्स 2. मग आता काय आहे या लेसन मध्ये तर आपल्याला काही नवीन फ्रेजेस शिकायचे आहेत. फ्रेजेस म्हणजे काय तर वाक्प्रचार म्हणतो आपण त्याला किंवा मराठीत त्याला एक वाक्यरचना आहे अशी ती की जी आपण नेहमी वापरत असतो. तर आता आधी आपण बघूया की नक्की त्यात काय आहे त्या लेसन मध्ये किंवा ती एक ऍक्टिव्हिटी आहे त्या ऍक्टिव्हिटी मध्ये नक्की काय आहे हे आधी मी तुम्हाला सांगते. इथे बघा फ्रॉम द पोस्ट बॉक्स 2 हा इथे तुम्हाला दिसतोय लेसन. तर यात आता इथे काय दिसतंय बघा तुम्हाला काही शब्द दिसत आहेत ते काही कार्ड केलेले आहेत त्या कार्डांवरती काही शब्द लिहिलेले आहेत ते बघायचे. पण ते शब्द कशाबद्दल आहेत हे आपण बघूया. There was a match between A and B divisions of the 4th standard. चौथीच्या मुलांची काय होती A आणि B डिव्हिजनच्या मध्ये मॅच होती. गौरव वॉज द कॅप्टन ऑफ A डिव्हिजन्स टीम. गौरव नावाचा एक मुलगा A डिव्हिजनच्या टीमचा कॅप्टन म्हणजेच कर्णधार होता. ऑन द डे ऑफ द मॅच दिस इज व्हॉट ही गॉट फ्रॉम द पोस्ट बॉक्स. मग ज्या दिवशी मॅच होती त्याची जी वर्गातील मुलांची तर तो गौरव म्हणजे तो जो कॅप्टन होता त्या कॅप्टनला काही कार्ड्स मिळाले पोस्ट बॉक्समधून. मग आता काय मिळाले ते पोस्ट बॉक्समधले कार्ड तर ऑल दी बेस्ट गौरव, डिअर गौरव, आय विश यू ऑल द बेस्ट फॉर द मॅच. मनीष नावाच्या मुलाने लिहिलेलं आहे. बेस्ट ऑफ लक गौरव. त्याच्यानंतर नेहा फाईज त्याच्यानंतर सोनाली अमित ऑल द बेस्ट असं म्हणजे मित्रांनी त्यांची खाली नावं घातलेली आहेत त्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑल दी बेस्ट, बेस्ट ऑफ लक असं म्हटलेलं आहे. मग आता बघा खाली काय दिलेलं आहे गौरव अँड हिज टीम वन द मॅच. मग जेव्हा मॅच झाली तेव्हा गौरव आणि त्याच्या टीमनं काय केली मॅच जिंकली. द फ्रेंड्स वेअर व्हेरी हॅपी. सगळे त्याचे मित्र खूप आनंदी झाले. दे मेड अ बिग कार्ड फॉर गौरव अँड हिज टीम. आणि त्यांनी काय केलं एक मोठं कार्ड बनवलं गौरव आणि त्याच्या टीमसाठी. इट वॉज टू बिग फॉर द पोस्ट बॉक्स. पण ते कार्ड इतकं मोठं होतं की त्या पोस्ट बॉक्समध्ये ते जात नव्हतं. दे कुड नॉट पुट इट इन द पोस्ट बॉक्स सो द टीचर पेस्टेड इट ऑन द वॉल ऑफ द क्लासरूम. बघा हे इथे तुम्हाला दिसतंय हे जे मोठं कार्ड आहे ते मुलांनी तयार केलेलं आहे आणि ते मग शेवटी काय केलं टीचरांनी ते वॉलवरती पेस्ट केलं. तर बघा हा होता मेसेजेसचा लेसन. आता यातनं आपल्याला काय शिकायचं आहे काही नवीन शब्द शिकलो आपण. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल दी बेस्ट, बेस्ट ऑफ लक हे सगळं शिकलो आपण. आता बघा इथे आधी आपण काय बघायचंय मिनिंग्स बघूया. आपण आता जे वाचलं त्याचं MATCH मॅच म्हणजेच खेळाचा सामना. CAPTAIN कॅप्टन म्हणजे कर्णधार. PASTED पेस्टेड म्हणजे चिकटवले. CONGRATULATRONS कॉंग्रॅच्युलेशन म्हणजेच अभिनंदन. PROUD प्राऊड. OFOF प्राऊड ऑफ यू म्हणजे सगळ्या मुलांनी काय लिहिलं त्या कार्डवरती आम्हाला तुझा किंवा तुमच्या सगळ्यांचा अभिमान वाटतो. आणि दोन नवीन आपण काय फ्रेजेस शिकल्या तर बघा बेस्ट ऑफ लक आणि ऑल द बेस्ट या दोन्हीचा अर्थ एकच होतो की तुम्हाला शुभेच्छा देणं. परीक्षेसाठी असो किंवा आणि इतर कशासाठी असो काही तुम्ही एक्झाम देताय काय खेळण्यासाठी तुम्ही कॉम्पिटिशन देताय तर हे सगळं काय असतं आपण ऑल दी बेस्ट किंवा बेस्ट ऑफ लक असं म्हणायचं असतं. आता इथे लक्ष द्या एक क्वेश्चन आहे तर त्या क्वेश्चनसाठी फक्त आता मी सांगतो तुम्हाला काय करायचंय. व्हॉट मेसेजेस वुड यू सेंड फॉर द
फॉलोइंग. आता हे जे खाली लिहिलेलं आहे त्याच्यासाठी आपण काय मेसेज देणार हे बघायचं आहे आपल्याला. तर बघा, when your friend ran first in your class. तुमचा मित्र वर्गात पहिला आलाय, तुम्ही काय म्हणणार त्याला? अर्थातच कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स. हा, कॉंग्रॅच्युलेशन्स असं लिहायचं आणि पुढे फक्त हे द्यायचं असतो एक्सक्लेमेटरी मार्क म्हणतात त्याला. When your sister is taking part in singing competition. तुमची बहीण सिंगिंग कॉम्पिटिशन मध्ये भाग घेतेय म्हणजेच तुम्ही तिला काय म्हणता? ऑल दी बेस्ट. ऑल दी बेस्ट. When your uncle gets a job. तुमच्या काकांना काय मिळालेलं आहे? जॉब मिळालेला आहे. तर तुम्ही त्यांचं अभिनंदनच करायला पाहिजे ना. काय लिहिणार? CONGRATULATIONS. कॉंग्रॅच्युलेशन्स. When your friend is taking an examination. तुमचा मित्र एक्झामिनेशन घेतोय किंवा देतोय तर बेस्ट ऑफ लक. काय म्हणणार? बेस्ट ऑफ लक. इथे सगळीकडे तुम्ही जेव्हा असं लिहिता तेव्हा एक्सक्लेमेटरी मार्क द्यायला विसरू नका. आता आपल्याला आणखी एक हे बघायचंय, थोडासा वेगळा टाईप आहे, एक ॲक्टिव्हिटी आहे. ती पुस्तकात आहे आपल्या, ती तुम्हाला मी काय करते आधी वाचून दाखवते, आपण ती फक्त समजून घेऊया काय आहे. आता इथे बघा स्टुडंट्स, तुम्हाला ग्रुप टेलिफोन म्हणून एक दिसतंय बघा. तर काही नाही, फक्त एक ग्रुप टेलिफोन म्हणजे कसं, मुलं काही आहेत ती एकमेकांबरोबर ती बोलतायत. ते काय करतायत फक्त जस्ट आपण वाचूया आणि समजून घेऊया. बघा, ग्रुप ए ट्रिंग ट्रिंग. बी म्हणतोय हॅलो डॅश स्पीकिंग. आता त्याचं नाव असणार आहे हॅलो धिस इज डॅश. आता आपण गौरव घेऊया. गौरव आणि एक राजू असं घेऊ पाहिजे तर हॅलो गौरव स्पीकिंग. हॅलो धिस इज राजू. विल यू कम विथ मी टू सी अ प्ले. तू माझ्याबरोबर नाटक बघायला येशील का? बी विच वन. बी काय म्हणतोय? कोणतं? तर ए म्हणतोय की आपण आता ए आणि बी असंच म्हणूया, गौरव आणि राजूपेक्षा ए आणि बी म्हणू. ए म्हणतोय जे काही नाटकाचं नाव असेल ते. बी कुड यू रिपीट दॅट प्लीज. तू परत एकदा सांगशील का मला ते नाव? ए पुन्हा सांगतोय. बी सॉरी आय कांट हिअर यू प्रॉपरली प्लीज टेल अगेन. तो म्हणतोय सॉरी मला तुझा आवाज नीट येत नाही आहे किंवा मी तुला ऐकू शकत नाही आहे व्यवस्थित, मला परत सांगशील का? शॅल आय सेंड यू ॲन SMS. मग ए काय म्हणतो? मग मी तुला SMS पाठवू का? बी प्लीज स्पीक अ लिटिल लाऊडर. मग बी पुन्हा म्हणतोय बघा जरा थोडं मोठ्याने बोल. ए वेट आय विल टेक्स्ट द नेम टू यू. तो काय म्हणतोय? ए थांब मी तुझं नाव टाईप करतो. बट धिस इज अ लँडलाईन नंबर. बी काय म्हणतोय? हा लँडलाईन नंबर आहे. लँडलाईन म्हणजे जे तुमच्या घरातले फोन असतात ना त्याला लँडलाईन असं म्हणतात. ए म्हणतोय ऑल राईट आय विल सेंड यू अ मेल. ठीक आहे मी तुला काय पाठवतो? मेल म्हणजेच ईमेल पाठवतो. व्हॉट इज युअर ईमेल ॲड्रेस. तुझा ईमेल ॲड्रेस काय आहे? बी म्हणतोय म्हणजे बी जो आहे ॲड्रेस तो सांगतोय. ए म्हणतोय ओके प्लीज चेक युअर मेल आफ्टर सम टाईम. तुझा ईमेल जो आहे तो थोड्या वेळाने चेक कर. बी काय म्हणतोय? ओके थँक्स. तर बघा हे काय होतं? ग्रुप टेलिफोन म्हणजे डिस्कशन होतं. तर इथे बघा खाली आता एक ॲक्टिव्हिटी आहे, इंग्लिश वर्ड्स वी यूज. मेक अ लिस्ट ऑफ इंग्लिश वर्ड्स यू यूज इन मराठी व्हेन यू टॉक अबाउट द फॉलोइंग. आपण काय करायचे? असे इंग्लिश वर्ड शोधून काढायचे आहेत की जे आपण मराठीत सुद्धा वापरतो. बघा आता कॉम्प्युटर, टेलिफोन, मोबाईल फोन, सेलफोन, त्याच्यानंतर व्हिडिओ गेम, सिनेमा, पोस्ट ऑफिस, TV. तर असे अजून कोणते शब्द आहेत जे आपण वापरतो ते तुम्ही काय करायचे? लिहून काढायचे.
ओके स्टुडंट्स, आपण काय बघितलं, ग्रुप डिस्कशन कसं असतं हे बघितलं, म्हणजे टेलिफोनचं डिस्कशन. आता 2 ॲक्टिव्हिटीज बघितल्या आपण, फ्रॉम द पोस्ट बॉक्स टू आणि ग्रुप टेलिफोन. आता आपल्याला एक पोएम सुद्धा शिकायची आहे. त्या पोएमचं नाव आहे आपल्या क्लाउड. क्लाउड्स म्हणजे ढग. आता ही पोएम मध्ये मी सांगते तुम्हाला काय आहे. पोएम बघूया. white sheep on a blue hill, when the wind stops you all stand still. बघा, एक मुलगा आहे इथे. तो मुलगा झोपलाय असा छान टेकडीवरती आणि ढगांकडे बघतोय, वरती आकाशात बघतोय. आणि त्याची जी मेंढ्या आहेत, शीप म्हणजे काय, मेंढ्या, त्यांनी मेंढ्या ज्या आहेत त्या चरायला सोडलेल्या आहेत. मग त्याच्या मनात काय विचार येत आहेत बघा, व्हाईट शीप ऑन अ ब्ल्यू हिल. आता इथे बघा तुम्हाला हे क्लाउड्स दिसत आहेत. हे क्लाउड्सचा आकार साधारण कसा दिसतोय, मेंढीसारखा दिसतोय. पांढरे दिसत आहेत ना तुम्हाला, तर त्याचा आकार कसा आहे, हा मेंढीसारखा दिसतोय. तर ऑन अ ब्ल्यू हिल, एका छान निळ्या टेकडीवर दिसत आहेत ते. व्हेन द विंड स्टॉप्स यू ऑल स्टँड स्टिल. मग त्या ढगांना काय म्हणतोय तो, ढगांना त्यानं व्हाईट शिप असं नाव दिलेलं आहे. आणि तो म्हणतोय की तुम्ही जेव्हा वारं थांबतं तेव्हा तुम्ही सगळे असे स्टिल म्हणजे स्तब्ध होता, तिथेच थांबता ढग. व्हेन द विंड ब्लो यू वॉक अवे स्लो. जेव्हा वारा व्हायला लागतो तेव्हा तुम्ही हळूहळू चालायला लागता. व्हाईट शिप वेअर डू यू गो. व्हाईट शिप म्हणजे त्या क्लाउड्सना विचारतोय तुम्ही कुठे जाता. जेव्हा वारा व्हायला लागतो तेव्हा तुम्ही कुठे जाता. तर बघा, या एक लहान मुलगा आहे आणि त्याच्या मनात या ढगांविषयी काही प्रश्न पडलेले आहेत. तो ते विचारतोय की तुम्ही एकतर मेंढीसारखे दिसता, त्याचा आकार त्याला कसा दिसतोय, आकाशात मेंढीसारखा दिसतोय. आणि जेव्हा वारं व्हायचं थांबतं तेव्हा ते कसे स्तब्ध असतात. आणि जेव्हा वारं व्हायला लागतं तेव्हा ते काय करायला लागतात, हळूहळू पुढे जायला लागतात. मग त्याच्या मनात काय प्रश्न येतो की हे सगळे ढग म्हणजे हे सगळे तुम्ही कुठे जाता, असं ते कविता आहे. तर ते बघा, याचे मीनिंग सांगते तुम्हाला. CLOUD क्लाउड म्हणजे ढग. WHITE व्हाईट म्हणजे सफेद. HILL हिल म्हणजे टेकडी. WIND विंड म्हणजे वारे. STILL स्टिल म्हणजे स्तब्ध. BLOW ब्लो म्हणजे वाहतात. ब्लो म्हणजे वारे वाहणे. आता 1-2 क्वेश्चन्स मी तयार केलेले आहेत. विच वर्ड इज यूज फॉर क्लाउड. क्लाउड या शब्दासाठी कोणता दुसरा शब्द वापरलेला आहे, तर व्हाईट शिप. WHITE व्हाईट, SHEEP शिप. आता हाच प्रश्न तुम्ही उलटा करू शकता. विच वर्ड इज यूज फॉर व्हाईट शिप. व्हाईट शिप साठी काय आहे शब्द, तर क्लाउड. आन्सर काय येणार आहे, क्लाउड. आता बघा, राईट रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम. आपल्या पोएममध्ये अर्थातच रायमिंग वर्ड्स असणार आहेत. पोएममध्ये पोएम म्हटली की रायमिंग वर्ड हे आलेच. तर आता त्यातले रायमिंग वर्ड मी लिहिलेले आहेत. HILL हिल, STILL स्टील. BLOW ब्लो, SLOW स्लो, ब्लो स्लो. SLEEP शीप, SLEEP स्लीप. शीप स्लीप. बघा, हिल स्टील, ब्लो स्लो, शीप स्लीप. तर बघा, आपण आता काय शिकलो, फ्रॉम द पोस्ट बॉक्स मधून नवीन काही फ्रेजेस शिकलो. कॉंग्रॅच्युलेशन्स, ऑल दी बेस्ट आणि बेस्ट ऑफ लक केव्हा म्हणायचं हे शिकलो आपण. ग्रुप डिस्कशन कसं असतं, ग्रुप टेलिफोन कसा असतो हे पण बघितलं. आणि आपण काय बघितलं, क्लाउड ही पोएम बघितली.